परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना प्रतिमांना विनम्र अभिवादन। भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीरादेवी आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या धम्म चळवळीला प्रथमतः वंदन। भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमन सुभाष जमजाळ गुरुजी यांच्याही धम्म चळवळीला प्रथमतः वंदन। आज जेतवण बुद्ध विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या विहारामध्ये चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांची 2330वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करीत आहोत आणि या जयंतीच्या सर्व जनतेस हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा। डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि बोर्ड ऑफ ट्रस्टी यांनी 18 मार्च रोजी जो निर्णय जाहीर केलेला त्या निर्णयाबद्दल त्यांचं अभिनंदन। चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाची जयंती ही प्रत्येकाने 26 तारखेला साजरी करावी असा आदेश केल्यावरून ही जयंती संपूर्ण महाराष्ट्रात जेवढ्या जिल्हा शाखा आहे, ग्राम शाखा आहे, तालुका शाखा आहे, शहर शाखा आहे यामध्ये साजरी केली जाते। आज दिवसभर समाज माध्यमातून त्या जयंती साजरी केल्याच्या बातम्या येत आहेत आणि म्हणून आमच्या जेतवण बुद्ध विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या विहारामध्ये भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा, भारतीय बौद्ध महासभा भुसावळ तालुका, भारतीय बौद्ध महासभा भुसावळ शहर या सर्वांच्या वतीनं ही जयंती साजरी करण्यात आलेली आहे। चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाचं महान असं कार्यांना वक्त्यांनी आपल्या भाषणातून उजाळा दिलेला आहे आणि त्यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे। आजच्या या कार्यक्रमाला जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे कार्यालयीन सचिव शैलेंद्र जाधव गुरुजी, भुसावळ तालुक्याचे अध्यक्ष राजेश आवाड गुरुजी, त्यांचे भुसावळ शहराचे अध्यक्ष प्रवीण नागे गुरुजी, त्यांचे सरचिटणीस आदरणीय युवराज इंगळे गुरुजी आणि या विहाराचं जे व्यवस्थापन करतात ते यशवंत सहस्त्रबुद्धे, आमच्या भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष लेफ्टनंट कर्नल रमेशजी साळवे गुरुजी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आदरणीय एजंट गवळी साहेब, आदरणीय एम.आर. धनविजय, आदरणीय आमचे तायडे एस.आर. तायडे गुरुजी, वानखेडे गुरुजी आणि राजकुमार ओव्हाळ हे देखील उपस्थित आहे। युवराजी इंगळे त्यांच्या अर्धांगिनीसह आमच्या ताईसह या कार्यक्रमाला उपस्थित आहे। तर अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये हा आजचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। सम्राट अशोक जयंतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि त्याचबरोबर पूज्य भंते हितबोधी महाथेरो यांच्या निर्वाण दिनानिमित्त देखील त्यांना विनम्र असं अभिवादन करण्यात आलेलं आहे। तेव्हा पुन्हा एक बार चक्रवर्ती राजा सम्राट अशोक जयंतीच्या सर्व जनतेला लाख लाख शुभेच्छा। नमो बुद्धाय, जय।